स्टेजवर निमंत्रित करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची. कोणत्याही गोष्टीचं वेड लागल्याशिवाय त्यात शहाणपण येत नाही. अशीच वेडी माणसं इतिहास घडवतात ज्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने, ओघवत्या वक्तृत्वाने अनेक मनांना ध्येय बनवलं. शिवशंभू आणि जिजाऊ या दैवतांचा जयघोष ज्यांच्या व्याख्यानातून ऐकताना सह्याद्रीच बोलल्याचा भास होतो. पेशाने भौतिकशास्त्राचे म्हणजे फिजिक्सचे प्राध्यापक, पण केमिस्ट्री जुळली इतिहासाची आणि गड किल्ल्यांशी, आणि त्यातून निर्माण झाला सह्याद्रीच्या कुशीतला एक वक्तृत्वाचा धबधबा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इतिहास अभ्यासक, ओजस्वी वक्ते, आदरणीय नितीन बानू पाटील. सरांना आपण एवढ्या जोरदार टाळ्यांनी मानवंदना दिली आहे. जय आदरणीय नितीन बानुगडे पाटील सर. आपल्या साऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र हे या प्रजासत्ताक देशाचं तिसरं मोठं राज्य आणि महाराष्ट्राचं पोलीस खातं हे देशातलंच नव्हे तर जगातलं सर्वोत्तम पोलीस खातं आहे. सज्जनांचं रक्षण करावं आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवावं, त्यांचा नायनाट करावा, या ब्रीदवाक्यानं दिवसाचे 24 तास अव्याहतपणे कार्यरत असणारा हा पोलीस, दिवाळी असू दे किंवा दसरा, ईद असू दे अथवा बुद्ध जयंती, ज्यांचे सारे सण रस्त्यावर साजरे होतात, इतरांच्या सोहळ्यांचा बंदोबस्त करता करता स्वतःच्या वैयक्तिक सोहळ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत राहतं. राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम, कायदा आणि सुव्यवस्था हेच ज्याच्या जीवनाचं अंग बनून गेलं. इतरांच्या आंदोलनाचा बंदोबस्त त्यांनी 1000 वेळा केला, पण स्वतःसाठी आयुष्यात एकदाही आंदोलन करणारा हा पोलीस महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शान मानावी लागेल. खरं तर मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, काळ बदला. भूतकाळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात लिहिलेलं असतं याचा वर्तमान काळ करा. वर्तमान काळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात लिहिलेलं असतं याचा भविष्य काळ करा. मराठीच्या प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तर पत्रिकेमध्ये बदलता येतो, पण वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो ना मागे आणता येतो, तो एकदाच अनुभवता येतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जे लोक वेळेला महत्व देतात, वेळ त्यांना महत्व देते, हा वेळेचा सर्वोत्तम सिद्धांत आहे. माणसं यशस्वी कोण होतात? जी माणसं वेळ पाळतात. ही वेळ जाऊ दे, मग पुढच्या वेळेला बघू, असं जी माणसं म्हणत राहतात, वेळ त्यांना कधीच महत्व देत नाही. ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. संधी वेळेवर येते आणि संधी वेळेवर जाते. ज्याला ते अचूकपणे पकडता येते त्याला यशस्वी होता येतं. वेळ कुणासाठी थांबत नाही. मग आपण वेळेची वाट पाहत का थांबावं? दुर्दैवानं प्रश्न आम्हाला पडत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माणसं सांगत राहतात वेळ चांगली होती, वेळ वाईट होती. वेळ आनंद देते, वेळ पश्चाताप करायला भाग पाडते. वेळ कधी कधी मारून न्यावी लागते, कधी कधी वेळच मारून टाकते. वेळ मात देते, वेळ घात करते आणि वेळच यशाचा हात देते. ही वेळेची सगळ्यात मोठी ताकद आहे. खरं तर वेळ चांगली, वेळ खराब असं कधीच नसतं. वेळ निर्विकार असते. वेळेचा आपण कसा वापर करतो याच्यावरती वेळ कशी हे ठरतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्याला स्वतःची वेळ पकडता आली, तुम्ही क्रिकेट खेळत असाल किंवा तुम्ही अभिनय करत असाल, ज्याला अचूक टायमिंग साधता येतं त्याचा शॉट परफेक्ट बसतो असं सातत्यानं म्हटलं जातं. अशात सुद्धा टायमिंग ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि तुम्ही ही वेळ साधता हे मला फार महत्वाचं वाटतं. मी वैभवजी परब आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन एवढ्यासाठी करू की या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये योग्य वेळ त्यांना लाभावी. त्यांनी आज त्यासाठी ही योग्य वेळ गाठून आणली, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
वेळ गेल्यावर बोलून उपयोग होत नाही, वेळ निघून गेल्यावर सांगून पर्याय राहत नाही. योग्य वेळी योग्य दिशादर्शन होणं हे अत्यंत गरजेचं असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर एकदा ध्येय ठरलं की मग वेळेचं योग्य नियोजन करता येतं. ज्याला वेळेचं नियोजन करता आलं त्याला आयुष्याचं यश मिळवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आईन्स्टाईन असं सांगतो की मला 1 तासाचं काम करायला सांगितलं तर त्या कामाच्या नियोजनासाठी मी 50 मिनिटं खर्च करीन आणि त्या 50 मिनिटात केलेल्या नियोजनाच्या बळावर ते 1 तासाचं काम मी फक्त 10 मिनिटात पूर्ण करेन. तुम्हाला यश मिळवायचं आहे म्हणून खरं तर आज वैभवजी परब आणि त्या सहकार्याने आयोजित केलेला हा नियोजनाचा 50 मिनिटाचा वेळ आपण गृहीत धरला तरी काही हरकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर नागासाकीवर अणुबॉम्ब झाले, जपान बेचिराग झाला. अनेकांनी असं सांगितलं आता जपानला यातून उभा राहायला कैक वर्ष लागतील, पण अवघ्या काही दिवसात जपान पुन्हा पहिल्यासारखा उभा राहिला. याला कारण जपानच्या माणसाने ओळखलेलं वेळेचं महत्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्याला वेळ कळाली त्यालाच यशासाठी वेळ मिळाली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. उत्तम नियोजन, उत्तम व्यवस्थापन हा भाग फार महत्वाचा आहे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला शिवाजी महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. चला नवी पिढी घडवूया. हे शिबिर म्हणजे त्या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी केलेलं हे नियोजन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एकदा ध्येय ठरलं की मग चालायला सुरुवात होते. तुम्ही ध्येय ठरवलंय, मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. एका शेतकऱ्याला विचारलं यंदाच्या हंगामात गहू पेरला आहे का? शेतकरी म्हणाला यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे गहू पेरला नाही. म्हटलं ठीक आहे, मग यंदा मका तरी लावला आहे का? तो म्हटला यंदा मक्यावर पडायची संभावना आहे त्यामुळे मकाही लावला नाही. अरे मग म्हणे यंदा पेरलं तरी काय आहेस? नाही कुठला धोकाच नको म्हणून काय पेरलंच नाही. अरे तू जर पेरलंच काही नाही तर तुला मिळणार काही नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुला जर काय मिळवायचं असेल तर सगळ्यात तुला आधी काहीतरी करावं लागेल, पेरावं लागेल. जी माणसं पेरतात ती माणसं पिकं मिळवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करायचं आहे. अपघात होईल म्हणून गाड्या रस्त्यावर न आणणारी माणसं ध्येयापर्यंत कधी पोहोचूच शकत नाहीत. ध्येयावर पोहोचायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. तुम्ही गाड्या रस्त्यावर घेऊन आला आहात म्हणून तुमचं कौतुक आहे. तुमचं ध्येय ठरलोय मला महाराष्ट्राची सेवा करायची आहे. होय मला महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखायची आहे. होय मला माझं योगदान द्यायचं आहे. ध्येय ठरलंय. पेरायला सुरुवात झाली आहे. कर्तृत्वाची गाडी तुमची रस्त्यावर आली आहे. तुमचं कौतुक यासाठी आहे. आता चालायला सुरुवात कराल, पण कुठल्या दिशेला जायचं? दशा बदलायची असेल तर दिशा माहिती करून घ्यायला हवी. ज्यांना दिशा कळते त्यांची दशा होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. रस्त्यावर उतरल्यावर चालायला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा योग्य दिशा शोधा. कुठली दिशा? मला पोलीस भरतीची परीक्षा द्यायची आहे. 5 पेपर आहेत. मराठी आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य अध्ययन आहे, चालू घडामोडी आहे. या दिशेला मला जायचं आहे. शारीरिक क्षमता मला वाढवायचं आहे. क्षमतेचे निकष हे आहेत. उंची एवढी हवी, छाती फुगवून एवढी हवी. हे सगळं ठरवायला हवं आणि मग त्या दिशेनं प्रवेश करायला हवा. त्या दिशेनं पुढं जायला हवं. पण हे माहिती नसतं तर कितीही चालला तरी उपयोग काहीच नाही. एक सदग्रस्त रस्त्याने चालता एका रिक्षावाल्याला थांबून म्हणाला मला बस स्टँडवर जायचं आहे, किती घेशील? रिक्षावाला म्हणाला 100 आहे. तो म्हणाला 100 रुपये? जाऊ दे, माझा चालतच जातो. रिक्षा सोडून दिली, चालत निघाला. बराच वेळ चालत राहा आणि बराच वेळ चालत राहिल्यानंतर त्याला पुन्हा तोच रिक्षावाला दिसला. त्याने परत रिक्षावाल्याला थांबवलं. अरे आता मी बराच अंतर पुढे चालून आलोय, आता स्टँडवर किती पैसे घेशील? रिक्षावाला म्हणाला 200 रुपये. अरे मगाशी भेटलो त्यावेळी 100 रुपये म्हणाला, आता तर मी बरंच अंक कापून पुढे आलोय, आता 200 रुपये कसे? रिक्षावाला म्हणाला तुम्ही बस स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत पुढे आलाय.
योग्य दिशा माहिती असेल तर वेळ वाचेल, योग्य दिशा माहिती असेल तर खर्च वाचेल, योग्य दिशा माहिती असेल तर कष्ट वाचतील, मेहनत वाचतील. सगळ्यात महत्वाची आहे दिशा माहिती असणं. ही दिशा पक्की ठरवायला हवी, सगळ्यात महत्वाचं. एकदा दिशा कळाली की मग मार्गक्रमण करता येईल, चालता येत. चालता चालता मग अडचणी येतील, येणारच आहेत, निसंशय. असा एकही रस्ता नाही ज्याच्या अडचणी नाहीत, अशी एकही वाट नाही जिथं संकट नाहीत, असा एकही मार्ग नाही जिथं शत्रू उभे नाहीत. आहेत. मग शत्रू म्हणून माघारी फिरायचं, अडचणी आहेत म्हणून वाट बदलायची, संकट आहेत म्हणून पळून जायचं नाही. माघारी फिरणारी माणसं कधी यशस्वी होतच नाहीत. अखंडपणे चालत राहिलं पाहिजे, अखंडपणे जा पुढे राहिलं पाहिजे. एका तत्वज्ञानाला विचारलं हे जग कधी संपेल, त्यांनी सांगितलं ज्यावेळी एखादी मुंगी एका ठिकाणी थांबलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी हे जगेल. सृष्टीच्या जिवंतपणाचं लक्षण काय? अखंडपणे काम करत राहणं, अखंडपणे चालत राहणं, सातत्यानं पुढे जात राहणं. काही काही माणसं काय करतात, सुरुवात करतात, सुरुवात करण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला तर हवं. माणसं जागेवर उभा असतात, सुरुवात करणार आहे, अरे कर ना, मग करतो ना. अरे पाऊल उचलल्याशिवाय सुरुवात कशी होईल? काय काय माणसं वाट बघत बसतात, कुणीतरी येईल, मला सोबत घेऊन जाईल. एका माणसानं सांगितलं 4 किलोमीटर जायचंय पण वेळ रात्रीची आहे, अंधारात कसं जाऊ? दुसरा सज्जन म्हटला असं कर, जाताना कंदील बरोबर घेऊन जा. त्याने हातात कंदील दिला. ज्यांनी कंदील दिला तो माणूस सकाळी भेटला तरी हा जागेवरच आहे तिथंच. अरे का का गेला का नाहीस पुढं? कसा झार? कंदिलाचा प्रकाश फक्त पावलापुरता पडतोय, मला तर 4 किलोमीटर जायचं आहे. अरे बाबा चालायला सुरुवात तर कर, कंदिलाचा प्रकाश तुझ्या बरोबर येत राहील. अडकून राहतो, बसून राहतो, थपकून राहतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा उद्धार कला या जगात दुसरं कुणीही येणार नाही, तुम्हाला तर कुणीही पुढे घेऊन जाणार नाही. सगळ्यात महत्वाचा नियम आहे, या जगात तुमचा विजय फक्त तुम्हीच करून देऊ शकता आणि या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता, दुसरा कुणीहीचा पराभव करू शकत नाही. माणसं कारण सांगत राहतात, असं झालंय तर मी केलंच असतं. तू बोलूच नको. या जगात तुला पराभव करणारं तुझ्याशिवाय दुसरं कुणी जन्मालाच आलेलं नाही. तू सबबी देतो, तू कारण देतोस. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ठरलंय ना, प्रबळ इच्छाशक्ती हवी. हो जायचंय, अडचणी येणारच आहेत हो, पण अडचणी तुम्हाला अडवायला येत नाहीत, अडचणी तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. सगळ्या संधी आहेत तुम्हाला मिळालेल्या. काही माणसं सांगतात आमची परिस्थिती गैरीची हो. अरे उत्तम आहे ना मग, की तुला श्रीमंत व्हायला मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे. नाही घरचे लोक म्हणतात नाही जरा मला डोकंच कमी आहे. अरे चांगला आहे ना, बुद्धिमान व्हायला तुला मिळालेली ही सगळ्यात मोठी संधी आहे. आपल्यातल्या कमतरता समजू नका, त्या कमतरताना संधी माना, म्हणजे त्यांचं बलस्थानात रूपांतर करता येतं. ठरलंय ना ध्येय, आम्ही सातत्यानं सांगत राहतो आमची परिस्थिती अशी, आमचं असं तसं. का हो पोलिसांची मुलं मोठी होत नाहीत? तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. रमोजीराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड. 4 अपत्य. ह्या जिजाबाईंचे शेवटचं अपत्य म्हणजे शिवाजी गायकवाड. वडिलांना नोकरी मिळाली बेंगलोरला, आणि पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचं हे गायकवाड कुटुंब बेंगलोरमध्ये स्थायिक झालं. पण दुर्दैवानं आई जिजाबाई निधन झालं. वडील हवालदार, वडिलांच्या पगारात घरचं साधेना जमेना. 4 अपत्यांची हेळसांड व्हायला लागली, कसरत करावी लागली वडिलांना. शिवाजी छोटा होता पण जाण होती, वडिलांची अवस्था त्याला पाहावत नव्हती. हे कुटुंब सावरण्यासाठी वडिलांच्या बरोबरीनं आपण हे काम केलं पाहिजे असं त्याला वाटू लागलं.
आणि त्यांनी सरळ बेंगलोर मशिनरीज मध्ये काम धरलं. ट्रकमध्ये तांदळाची पोती पाठीवर उचलून भरायचा तो. एका तांदळाच्या मागं 10 पैसे मिळायचे त्या. असे 10 पैसे करत करत दिवसाचे 4-5 रुपये कमवायचा तो. वडील आपल्यासाठी एवढं सगळं करतात, आपण थोडा हातभार लावला तर काय अडचण आहे. छोटा शिवाजी जाणता झाला होता, संघर्ष करत होता सतत. उरात एक महत्वाकांक्षा होती प्रबळ, अभिनेता व्हायची, अभिनय करायची. पण परिस्थिती संधीच देत नव्हती. महत्वाकांक्षा क्षणभर बाजूला ठेवावी लागली, पण ध्येय डोळ्यापुढून हटलं नव्हतं. संघर्ष करेन, परिस्थितीचा मुकाबला करेन, पण उरात ती तेवत होती सतत. आणि या संघर्षातच त्यानं बेंगलोर परिवहन सेवेची परीक्षा दिली, कंडक्टर पदाची. पासही झाला आणि राजा बहादूर या चालकासोबत तो बस मध्ये कंडक्टर म्हणून काम करायला लागला. खर तर अभिनेता व्हायचं होता, रंगमंचावर अभिनय करायचा होता. रंगमंच वाट्याला आला नाही. त्याने बराच स्वतःचा रंगमंच बनवला आणि बस मध्ये तिकीट देता देता त्याच्या विलक्षण कृती माणसांना भारावून टाकू लागल्या. तिकीट देताना त्याचा अंदाज आणि सुट्टे पैसे देतानाची त्याची नजाकत बघून माणसं बस बघत राहिली. बघत काय, माणसं बाकीच्या बसमध्ये बसेनातच या शिवाजी गायकवाडच्या बसची आतुरतेनं वाट बघायला लागली. याच बसमध्ये बालचंदर नावात एक दिग्दर्शक बसले होते. त्यांनी या शिवाजी गायकवाडच्या अदा बघितल्या, ची कला बघितली, त्याचं विलक्षण कौशल्य बघितलं आणि त्यांनी विचारलं, चित्रपटात काम करशील? तो शिवाजी याची तर वाट पाहत होता. पहिला चित्रपट साईन केला आणि त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. मग मात्र या शिवाजी गायकवाडनी मागावळून बघितच नाही. तामिळ चित्रपट सृष्टीच नव्हे तर भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये रजनीकांत म्हणून हा मराठमोळा शिवाजी गायकवाड प्रसिद्ध. संघर्ष तर सगळ्यांना करावा लागलाय, अडचणी सगळ्यांच्याच समोर आलेत. पण रडत आणि कुडत बसण्याच्या परिस्थितीशी लढत जी माणसं पुढे गेली, त्यांनी काळावर स्वतःची मुद्रा उमटवली. येणारच आहेत संकट, झुंजावच लागणार आहे. एक गोष्ट कायम सांगतो, तुम्ही काय बनावं हे नियती कधीच ठरवत नाही. तुम्ही काय बनावं हे तुम्ही ठरवत असता आणि नियती त्याप्रमाणे वागत असते. स्वप्न छोटी का बघता? स्वप्न मोठी पहा, आभाळ कवेत घेणारी. जेवढी मोठी स्वप्न बघाल तेवढं यश मोठं 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 मिळत जाईल. खरं तर सृष्टी द्यायला कधीच कमी पडत नाही, कमतरता मागणाऱ्यांची आहे. कारण आमची मागणीच इतकी किरकोळ आणि छोटी आहे, म्हणून आम्ही मागे मागे सतत मागे राहत जातो. कुठल्याही यशस्वी माणसाची यशोगाथा काढून पहा, कुठल्याही. ही माणसं संघर्षातच पुढे आलीत. सगळ्यात महत्वाचा गुण आहे चिवटपणा. तुम्ही किती सातत्यानं सतत काम करत राहता. तुमच्यात एक वेळ बुद्धी नसली चालेल, कौशल्य नसलं चालेल, क्षमता असल्या तरी चालतील, फक्त तुमच्याकडे चिवटपणा आहे. मुंगी भिंतीवर किती वेळा चढते आणि किती वेळा पडते, पण मुंगी प्रयत्न कधी सोडत नाही. ती चिवटपणे सतत धडपड करत राहते जोपर्यंत ती वरपर्यंत पोहोचत नाही. हा चिवटपणा आहे सगळ्यात महत्वाचा. आणि मुळात एक गैरसमज आमचा काय आहे, आम्ही आमच्या कमतरतांचा फार बाऊ करतो. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. सचिन तेंडुलकरची सुद्धा उंची कमीच आहे. वेस्ट इंडिजचे बॉलर जर बघितले गोलंदाज तर 6-6.5 फूट उंच. अशा लोकांच्या गोलंदाजीवर खेळायला फलंदाज सुद्धा तेवढ्याच उंचीचा हवा. प्रस्थापित क्रिकेटचं ते गणित होतं. पण माझी उंची कमी आहे, आता मी कसा क्रिकेट खेळू? तेंडुलकर रडत बसले. त्यांनी त्याच उंचीचा फलंदाजीमध्ये अचूक वापर केला. आपल्या तर त्याला बलस्थान बनवलं आणि उंच उंच धिप्प असणाऱ्या गोलंदाजाची धुलाई केली. त्यांची कमी उंची हीच त्यांच्या आयुष्यातल्या यशाची उंची वाढवणारी ठरली. कशाला कारण सांगता हे नाही ते नाही. आपल्या कमतरताना बलस्थान बनवायला शिका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय काय माणसं आतापासून सुरू करतील,
मग ते छाती फुगून एवढी व्हायला पाहिजे, मग ते कसं काय जुळायचं आपल्याला, मग ते उंची एवढी पाहिजे. या जगात अशक्य असं काही नाही, काहीच नाही. आणि ज्यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द आहे त्यांच्या हातून आयुष्यात काहीच होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. ह्या सगळ्याची कारण आपण असतो, शक्य मात्र दुसऱ्यांवर ढकलत राहतो. एका कंपनीत दुपारची सुट्टी झाली, सगळे जेवायला बसले. जेवायला बसल्यावर एकाने डबा उघडला. डबा उघडून बघितल्यावर त्याला दिसलं न ओरडला, खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. पण खाल्ली निमूटपणे, करतो काय. दुसऱ्या दिवशी परत सगळ्यांबरोबर जेवायला बसला, परत डबा उघडला. डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, वैताग आलाय नुसता, खिचडी खिचडी रोज खिचडी. खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला, परत सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसला, परत डबा उघडला, त्यात बघितला परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. तसा त्या शेजारी म्हटला, हिथं कुरकुर करून काय उपयोग आहे का. त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे. हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो. आणि मला खिचडी शिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी केली कुणी, यानीच. आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, अरे केली कुणी. हे आयुष्य आमचं आहे, गुण आमचे आहेत, दोषही आमचे आहेत, बलस्थान आमची आहेत, कमतरताही आमची आहेत. मग आम्ही इतरांना दोष देऊन उपयोग तरी काय आहे. आम्ही आमची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्या जबाबदारीवर काम करत आम्ही पुढे गेलो पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारता त्या दिवशी तुम्ही यशाच्या पायरीवर पहिलं पाऊल टाकता. कारण ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल ना, आपणच आपल्या यशाचे शिल्पकार आहोत, दुसरं कुणी नाही, त्या दिवशी तुमच्या यशाचा मार्ग सोपा सोपा होत जाईल. काहीच अडचण नाही त्यात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. आणि एक गोष्ट सांगू, तुमच्या मना इतकं दुसरं शक्तिशाली या जगात काहीच नाही. फक्त तुम्ही ठरवायला हवं, पक्क ठरवायला हवं. हो मला करायचं आहे, हो मी ते करतोच आहे, हो मी करणारच आहे. स्वतःशी वचनबद्धता हवी, मन निग्रह हवा तसा. यश अपयशानंतरच्या गोष्टी आहेत. मी हे ठरवलंय, मी भरतीला सामोरा जातोय, होय मी यशस्वी होणारच आहे, मला बाकी काही कळत नाही. तुम्हाला माहिती आहे, मोहम्मद अली मुष्टियोद्धा, पहिला ऐतिहासिक साथ त्याच्या, आणि समोरचा प्रतिस्पर्धक प्रचंड बलाढ्याने अफाट. आणि या पहिल्या सामन्यामध्ये हा मोहम्मद अली पहिलं वाक्य उच्चारला, मी सर्वोत्कृष्ट आहे. पत्रकारांना वाटलं मारत असेल, पत्रकारांनी खिल्ली उडवली त्याची. पण मोहम्मद अली सांगत राह, मी सर्वोत्कृष्ट आहे. आणि आश्चर्य, लढत झाली आणि मोहम्मद अली जिंकला. पत्रकारांनी परत प्रश्न विचारला, तुमच्या या यशाचं रस. मोहम्मद अली म्हटला, मी सर्वोत्कृष्ट आहे. बस ह्या एका वाक्यानं मला विजय मिळवून दिला. हा मोहम्मद अली कधीच असं म्हटला नाही मी श्रेष्ठ आहे. तो असं कधी म्हटला नाही मी सर्वोत्कृष्ट होईन. तो असं कधीच म्हटला नाही मी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करीन. नाही, त्याचं एक ठाम मत होतं, मी सर्वोत्कृष्ट आहे. बस स्वतःला ओळखायला शिका ना. यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण स्वतःची ओळख करून घेणं. आम्ही चालता चालता असंच म्हणतो, मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय काय आहे, तुला काय क्षमता आहेत. अडचण झाली सगळी. मला कधी कधी प्रश्नच पडतो, म्हणजे परवा
एकाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? आणि खरंच आहे, नाही माहिती. त्याच्या आधी मी एकाला विचारलेलं, काय रे खेळबिळ खेळतो? नाही म्हटलं, सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस काय? तो मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता मोबाईलवर खेळणाऱ्या पोरांना 100 मीटर कसे कळायचे? मग मी त्याला सांगितलं, बाबा रे इथून इथपर्यंत म्हणजे 100 मीटर पळशील का? एवढं? अरे एवढं कुठं, एवढंच तर आहे. जमेल का? बघतो प्रयत्न करून. अरे 100 मीटर पळायला काय प्रयत्न करायचे? सहज सुटकीचं काम आहे. मला काय, माझं मला माहिती. बर मला एक सांग, ते 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? त्यांनी 2 मिनिटं विचार करण्यात घालवली. ते सांग ना, म्हटलं 100 मीटर पळायला किती वेळ? 5 मिनिटं तरी लागतील. अरे ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9 सेकंदाचं आहे. हुसेन बोल्ट 9 सेकंदात 100 मीटर पळतो, तू 5 मिनिटं काय सांगतोय? माझं मला माहिती आहे. अरे बाबा प्रयत्न तर कर. नाही हो, मला माहिती आहे ना. अरे तू कृती तर कर, बघू ना काय होत आहे. नाही हो, मला माहिती आहे. पण तेवढ्यात त्याचा मिळणारा पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगानं पळत सुटला, 7 मिनिटात 7 सेकंदात 100 मीटर. त्याला विचारलं, मगाशी तर तू 100 मीटरला 5 मिनिटं सांगितलीस, आता 7च सेकंदात गेलास. मग कुत्रा मागे होता. क्षमता कधी बाहेर निघाल्या तुमच्या? संकट मागं लागल्यावर. मग संकट तुम्हाला अडवतात का पुढे न्यायला मदत करतात? तुमच्या क्षमता काढायला मदत करतात. म्हणजे मुळात तुमच्यात क्षमता आहे, तुम्हाला माहिती नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्या, सगळ्यात महत्वाची. तुमच्यात क्षमता आहेत, पुरेपूर आहेत. आणि जोपर्यंत संकट येत नाही, जोपर्यंत तुम्ही परीक्षा देत नाही, जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचा मुकाबला करावा लागत नाही, तोपर्यंत त्या क्षमता, तुमची कौशल्य बाहेर येत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही किती वेळा पडता याला अजिबात महत्व नाही. तुम्ही किती वेळा उभा राहा हे फार महत्वाचं आहे. इतिहास पडणाऱ्यांचा नाही, इतिहास उभा राहणाऱ्यांचा लिहिला जातो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय क्षमता आहे तुमच्यात, सामर्थ्य आहे तुमच्यात, कौशल्य आहे तुमच्यात. फक्त स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. हा कुठून येतो? हा क्षमतांची जाणीव झाल्यावर येतो. हा कौशल्यांची ओळख पटल्यावर येतो. हा स्वतःवरचा विश्वास दृढ झाल्यावर येतो. हो, हे आपण करू शकू हे कळाल्यावर मग हा आत्मविश्वास येतो. काय प्रगाढ आत्मविश्वास आहे. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. हो, ते राज्य आम्ही उभा करणारच. काय तो शिवाजी महाराजांकडे निव्वळ आत्मविश्वासाच्या बळावर, मुठभर मावळ्यांच्या जोरावर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केले. केवढा प्रगाढ आत्मविश्वास असेल. हा आत्मविश्वास अभ्यासातून येतो, व्यासंगातून तयार होतो. सतत 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 एकच गोष्ट करत राहण्यानं मग सरावले पण येतं. मग तुम्ही त्यात तयार होता, तज्ञ होता, आणि मग आत्मविश्वास वाढीला लागतो. हजार गोष्टी एकदा करण्यापेक्षा एकच गोष्ट 1000 वेळा करा, म्हणजे तुम्ही सर्वोत्तम व्हाल. आमची अडचण काय माहिती आहे? एकदा हे करू, एकदा ते करू, ते बघतो करून, ते जमतंय का? एक ना धड भराभर चिंध्या. 1000 गोष्टी एकदा करून बघू नका. एकच गोष्ट 1000 वेळा करा, म्हणजे तुम्ही त्यात तरेच व्हाल, पक्के तयार व्हाल, सर्वोत्तम व्हाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सतत 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 कोसळत राहणं
दगडालाही फोडू शकतं. तुम्ही कधी बघितलं असेल, पाण्याचा एकच थेंब सतत 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 पडत राहतो आणि जिथं पडतो ते दगडालाही फोडून टाकतो. हे सतत आहे, चिवटपणा याला म्हणायचं. हा मनोनिग्रह आहे, ही वचनबद्धता आहे स्वतःच्या कामाशी, स्वतःच्या निष्ठेशी. हा मनोनिग्रह पहिल्यांदा करता यायला हवा. त्या मनोनिग्रहालाच दुसरं नाव आहे निर्धार. ठरलंय ना तुमचं? जिंकणार, मी यशस्वी होणारच, हा निर्धार असायला हवा. निर्धार तुमच्या वाट्याला कधीही हार येऊ दे नाही. आणि ज्यांच्या वाटा हार येते ती माणसं कधीच निर्धार करत नाहीत. निर्धार करणारी माणसं यशस्वीच होत नाहीत, ही सत महत्वाची गोष्ट आहे. निर्धार कुठून येतो? तो वचनबद्धतेतून येतो. मरकर जो हटे, मेल्याशिवायचे हटत नाहीत, तो निर्धार. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत तोफांचे आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. गजापूरच्या खिंडीत बाजी प्रभू कडाडले, तोफांचे आवाज कानावर आले, त्यावेळी प्राण सोडले. हा निर्धार आहे, विलक्षण निर्धार. आधी लगे कोंढाण्याचं, मग रायबाचं. हा तानाजीचा निर्धार आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, हा नेताजींचा निर्धार आहे. क्रांतिकारकांना फासावर चढवताना शेवटची इच्छा विचारली न्यायाधीशांनी. शेवटची इच्छा काय? आणि सगळे एका सुरात म्हणाले, इंग्रजांनी भारत सोडून जावं. हा क्रांतिकारकांचा निर्धार आहे. निर्धार ध्येयाचं स्पष्टीकरण म्हणजे ध्येयच व्यक्त करणं, म्हणजे निर्धार करणं. हो मिळवायचं आहे, हो मिळवायचंच आहे. मी करतोय, मी करेन आणि मी करणारच. हा निर्धार आहे. तुम्हाला माहिती आहे 26 पैकी 26 मॅचेस तो नॉकआउटनी जिंकला. तो जागतिक हेवीवेट चॅम्पियन बॉक्सर ठरला. तो माईक टायसन, त्याची 27वी मॅच लागली त्या कावक्या नवख्या बॉक्सरशी, हॉलीफील्ड नाव त्याच. मॅच सुरूही झाली. बघणाऱ्याला वाटलं की 26 मॅचेस नॉकआउटनी जिंकणारा माईक टायसन या हॉलीफील्डला पहिल्या फेरीतच गत करेल, पहिल्या राऊंड मध्येच पराभूत करेल. मॅच चालू झाली. टायसन एकावर एक फटके मारू लागला आणि हॉलीफील्डनं बचावाचं धोरण अवलंबलं. पहिला राऊंड संपला, दुसरा राऊंड संपला, तिसरा, चला 4 राऊंड हॉलीफील्ड फक्त बचाव करत राहिला टायसन पासून, फक्त बचाव. त्यांनी ठरवलं होतं पहिले 4 राऊंड टायसन पासून बचावच करायचा. ह्या 4 राऊंड मध्ये तो टायसनची शैली समजून घेणार होता, त्याचे फटके समजून घेणार होता, त्याचे डावपे समजून घेणार होता, त्याची बलस्थानं ओळखणार होता आणि त्याच्या कमतरताही ओळखून घेणार होता. 4 राऊंड त्यांनी घालवले. हॉलीफील्ड फक्त बचाव करत राहिला टायसन पासून 4 राऊंड. 5वा राऊंड सुरू झाला. आता हॉलीफील्ड स्वतः आक्रमकाच्या भूमिकेत उतरला. नॉकआउट सुरू झाले, फटक्यावर फटके चालू झाले आणि आता एका क्षणी हॉलीफील्डने संधी गाठली, वेळ साधली. एक जबरदस्त फटका टायसनवर बसला आणि त्या एका फटक्याने टायसन कोसळला असा की परत उठलाच नाही. त्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. 26 मॅचेस नॉकआउटने जिंकणारा जागतिक हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन याचा पराभव एका नवख्या बॉक्सरने केला. हॉलीफील्ड सगळी प्रेक्षक गॅलरी आश्चर्यचकित झाली आणि त्या गॅलरीतल्या एका प्रेक्षकानं हॉलीफील्डला प्रश्न विचारला, या विजयानं तू आमच्यासारखाच आश्चर्यचकित झाला असशील. आणि हॉलीफील्ड संतापला. यात आश्चर्यण्यासारखं काय आहे? हा प्रसंग मी रोज पाहतोय, रोज. फक्त तो आज प्रत्यक्षात घडला एवढंच. मी माईक टायसनचा पराभव करतोय हे मी रोज पाहतोय, रोज. आज ते प्रत्यक्षात आलं. आश्चर्य कसलं आहे त्यात? काय माणसं त्या रिंगच्या आत हॉलीफील्डचं अभिनंदन करायला,
त्यातल्या एका माणसानं हॉलीफिल्डला कडकडून मिठी मारली आणि तो माणूस म्हणला, हॉलीफिल्ड तू प्रचंड धाडसी आहेस आणि सलाम तुझ्या निर्धाराला. काही काही ना वाटतं तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं. थांब रे, 10व्यात मिळेल. तुझा प्रत्येक प्रयत्न तुला समृद्ध करत 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 जाईल आणि ज्या दिवशी तू परिपूर्ण होशील त्या दिवशी तुला यश मिळेल. अपयश काय समजायचं त्यात? अपयश म्हणजे तुमच्यात काही कमी आहे अजिबात नाही. ध्यास कमी पडतोय, थोडा श्वास कमी पडतोय, थोडे कष्ट कमी पडतायत. चला अधिक जोमानच्या वेळी काम करू. अशा लोकांसाठी अपयश यशाची पहिली पायरी आहे, जी समृद्ध. आणि जेवढा संघर्ष मोठा ना तेवढं यश मोठं. लक्षात ठेवून घ्यायचं. काय काय किती लोकांना संघर्ष सोसावा लागलाय, पण ही माणसं यशस्वी धरण ध्यास. तुम्हाला माहिती आहे, मीरेला कृष्णाचा लागला होता, एकलव्याला धनुर्विद्येचा लागला होता, शिवरायांना स्वराज्याचा लागला होता, लोकमान्यांना संत्र्याचा लागला होता, फुलेंना शिक्षणाचा ध्यास लागला होता, आंबेडकरांना समतेचा ध्यास लागला होता, मदर टेरेसांना सेवा ध्यास लागला होता, शास्त्रज्ञांना संशोधनाचा ध्यास होता, कलाकारांना कलेचा ध्यास होता आणि खेळाडूंना विक्रमाचा ध्यास होता. म्हणून त्यांना जे हवं ते साकारू शकले. खूप महत्वाचा आहे ध्यास, खूप. तरुण 21 वर्षाचा होता, त्या ध्यास खगोलशास्त्राचा लागला, ब्रह्मांड विद्येचा ध्यास त्याला होता. आणि खगोलशास्त्र आणि ब्रह्मांड विज्ञान याचा अभ्यास करावा म्हणून त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं. अवकाश त्याला साथ घालीत होतं. त्या अवकाशाच्या आत 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 शिरत त्याला पलीकडचं विश्व बघायचं होतं, ध्यास होता त्याचा. पण एके दिवशी अचानक जिन्यावरनं पडला आणि जिन्यावरनं पडल्याचं निमित्त झालं तो आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. पण तो बराच होईना. 2 वर्ष झालं तो बरा होतानाच दिसेना. अनेक तपासण्या झाल्या आणि तपासण्यांच्या शेवटी असं कळालं, त्याला ALS नावाचा कधीही बरा न होणारा आजार झालाय. हा आजार मोठा विचित्र होता. या आजारात एक एक अवयव लुळा पडत जायचा. अशा माणसाची मानसिक शक्ती चांगली असते, पण शारीरिक शक्ती ती हळूहळू संपत जाते. डॉक्टरांनी सांगितलं, इथून पुढची फक्त 2 वर्ष तुझी आहेत. तुझं आयुष्य फक्त 2 वर्षाच. पृथ्वीवर जन्माला आलेला, पण आभाळाच्या पलीकडे काय आहे त्याचं स्वप्न पारा. आकाश गंगेचा ध्यास लागलेला तो युवक क्षणभर कोसळून आणि कोलवडून फक्त 2 वर्ष. 2 वर्षात तुझा एक एक अवयव निकामी होत जाईल, बंद पडत जाईल. तुझ्या शरीराचं त्या अवयवावर कुठलंही नियंत्रण राहणार नाही. तू 2 वर्ष जगशील. ढालून गेला तो, कोसळून गेला पूर्ण. अनपेक्षितपणे संकट येतात. सगळं उत्तम चाललेलं असतं, सगळं सर्वोत्तम असतं, पण अचानक तुमच्या धैर्याची कसोटी बघायला संकट येतात. तोही कोसळला, पुरता ढासळला. पण मरणाच्या खोल अंधाऱ्या गुहेतनं बाहेर पडायचं असेल तर अवकाशाकडेच झेप घ्यावी लागेल हे त्याच्या मनाने पुरं ठरवलं. आणि त्याही अवस्थेत त्यांनी अवकाशशास्त्राचा, खगोलशास्त्राचा अभ्यास चालू केला. व्हीलचेअरवर बसल्या बसल्या त्यांनी मनातल्या मनात गणित रवायला सुरुवात केली. मनातल्या मनात त्यांनी अनेक सिद्धांत तयार केले, ते कागदावर उतरवले आणि बघता बघता पुण्य यामिकी आणि सापेक्षवादाच्या सिद्धांताला एकत्र करून त्यांनी महाएकीकृतचा सिद्धांत मांडला आणि प्रचंड प्रसिद्धी त्याला मिळाली. जगभराचे अनेक गौरव त्याला मिळाले. शरीर साथ देत नाहीये, एक एक अवयव लुळा पडत चाललाय आणि व्हीलचेअरवर बसून हा अंतरिक्षाची सैर करतोय. पुंज यामिकी सापेक्षवादाच्या सिद्धांताला एकत्र करून या विश्वाला सगळ्यात मोठं भाग्यशाली ठर विज्ञान समर्पित करतोय, महाएकीकृत सिद्धांताच. हे सगळं चालू होतं
तोपर्यंत जवळपास 75% अवयवाने काम बंद केलं होतं. लुळं पडलं होतं शरीर. त्यातच त्याला निमोनिया आला आणि प्रकरण शस्त्रक्रियेवर गेलं. त्याच्या श्वास नलिकेला छिद्र पाडलं आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. पण या शस्त्रक्रियेत त्याचा आवाज गेला तो कायमचा. त्याच्या कंठातून परत स्वरच बाहेर आला नाही. त्यातूनही तो ढासळला, कोसळला. त्याचं मन सतत वेध घेत होतं अवकाशात. आपल्या शरीराला बाजूला सारलं, मनाची शक्ती एकवटली. लुळा पडलेल्या शरीराकडे पुरता दुर्लक्ष केलं आणि त्यांनी कृष्ण विवरांचा अभ्यास चालू केला. व्हीलचेअरवर बसून संगणकाच्या साह्यानं जगाचे डोळे दिपतील असं संशोधन त्यांनी जगापुढे मांडलं. मरण दारात असताना यमालाही तिथंच ठेवून आकाश गंगेत झेप घेणारा हा स्टीफन हॉकिंग स्वतःच्या ध्यासाच्या बळावर अंतरिक्षात फिरत राहिला. पृथ्वीवरच्या मानवी सृष्टीला त्या दुसऱ्या जगाचं सिद्धांतमय दर्शन देत राहिला. हे स्टीफन हॉकिंगसात कोणत्याही झेपेपेक्षा विचारांची झेप ही फार मोठी असते. कारण विचारातूनच कृती जन्मा येतात आणि कृतीतूनच इतिहास घडतो. झेप घ्यायला पंख हवेतच असं नाही. तुमच्याकडे फक्त ध्यास असला तरी पुष्कळ आहे. तुम्ही हवी तशी झेप घेऊ शकता. फक्त ध्यास असू द्या. तो श्वासाशी जोडला जाऊ द्या. मग यश तुमची वाट पाहत तुमच्या दारात उभं राहील. यशाला शॉर्टकट नाही, तसं कष्टालाही दुसरा पर्याय नाही. तुमच्यात सारं आहे, सारं आहे. शरीर लुळं पडलं असताना स्टीफन हॉकिंग जर आकाशात झेप घेत आहेत, त्यांचे हात हलत नसतानाही जर ते ग्रह गोलांना हलवतायत, आवाज बाहेर निघत नसताना सुद्धा जे अवकाशाच्या काळजाला थरार निर्माण करतायत, ते स्टीफन हॉकिंग जर एवढं करू शकत असतील तर तुम्ही आम्ही तर धडधाकट माणसं आहे. तुम्ही चालू शकता याचा अर्थ हो तुम्ही पळूही शकता. तुम्ही पळू शकता याचा अर्थ हो तुम्ही झेपही घेऊ शकता. आणि हो तुमची झेप गरुड झेपही बनवू शकते. सण काय आहे? ध्यास ठेवा, ध्यास. चालत राहा. चालता येत नसेल पळत राहा. पळता येत नसेल झेपावत राहा. झेपावता येत नसेल घसरत जा, सरपटत जा, रांगत जा. पण जा. जोपर्यंत यश गाठत नाही तोपर्यंत चालत राहा. मला खात्री आहे तुमच्या या ध्यासाच्या बळावरच तुम्हाला हवं ते यश तुम्ही मिळवू शकाल. मोठमोठी स्वप्न सत्यामध्ये उतरवू शकाल. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.